नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा. तर ही आहे गुरुवारी मी जी स्वामींची पूजा केली होती. तर गुरुवारी जी केलेली सेवा आहे, पूजा आहे, त्याचाच हा व्हिडिओ आहे. तर गुरुवारी मी देवघरातील जे काही देव आहेत त्या सगळ्यांना मी अंघोळ घालत असते. गुरुवारच्या दिवशी पूर्ण देवघर स्वच्छ करून सगळ्या देवांना अंघोळ घालते आणि स्वामींचा गुरुवारी अभिषेक असतो. इतर दिवशी पौर्णिमेला, अमावस्येला, एखाद्या सणावाराला स्वामींचा अभिषेक असतो, पण गुरुवारी न चुकता स्वामींचा अभिषेक असतो घरामध्ये. तुम्ही साधा पाण्याने जरी स्वामींचा अभिषेक केला तरी काही हरकत नाही. स्वामींचा अभिषेक हा प्रत्येक गुरुवारी आपल्या घरामध्ये झाला पाहिजे. जर तुम्ही रोज घालू इच्छिता तर खूपच चांगला आहे. रोज देखील तुम्ही स्वामींचा अभिषेक घालू शकता. फक्त स्वामींचा अभिषेक घालत असताना काय करायचं? पुरुष सूक्त आणि त्यानंतर श्री सूक्त या 2 सूक्तांनी स्वामींचा अभिषेक करायचा असतो. आता आपल्याला ते पाठ नाहीत तर तुम्ही मोबाईलवर लावा आणि स्वामींचा अभिषेक घाला. तुम्ही मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणत स्वामींचा अभिषेक घाला. तर अशा पद्धतीने आपल्याला स्वामींचा अभिषेक घालायचा असतो. नंतर आपण स्वामींना फूल, हार, धूप, दीप हे सर्व काही दाखवत असतो. आपण स्वामींना स्वामींची आरती करत असतो आणि स्वामींची आवडती वस्तू म्हणजे एकतर सोनचाफा आणि स्वामींचं ते हिनात्तर स्वामींना खूप आवडत होतं. तर स्वामींना गुरुवारी आवर्जून तुम्ही हिनात्तर लावा. हिनात्तर हे आता जे कुणी वाडीला जातात, नरसोबाच्या वाडीला किंवा नरसिंहवाडी देखील त्याला म्हणतात, तर तिथे जर तुम्ही जात असाल तर तिथे एकदम बेस्ट असं हिनात्तर मिळतं. जे औषधासारखी बाटली असते ना, आता अत्तराच्या जशा बाटल्या असतात त्या पद्धतीचं अत्तर घेऊ नका. लहान पोरांना आपण औषध पाजतो आणि त्यांची जशी बाटली असते औषधाची काचेची, त्या पद्धतीचं एक हिनात्तर मिळतं. तर ते खूप छान आणि इतका छान सुगंध असतो त्या हिनात्तराला, खूप छान असतं ते. तर तेच तुम्ही घ्या हिनात्तर स्वामींच्यासाठी. आता स्वामींचा अभिषेक झाला, फूल, दीप, धूप सर्व काही झालं, अत्तर झालं, तर स्वामींची नित्यसेवा कशी करायची आणि काय करायचं असतं नित्यसेवेमध्ये. तर सर्वात आधी मी एक सांगू इच्छिते की बऱ्याच स्वामी भक्तांना असा भ्रम आहे की आपण नॉनव्हेज खातोय तर आपण स्वामींची सेवा कशी करू. मी बरीच लोक बघितलेली आहेत की जे नॉनव्हेज खातात, त्यामुळे ते भीतीपोटी स्वामींची सेवा करत नाही, की ते घाबरतात स्वामींची सेवा करण्यासाठी. आम्ही नॉनव्हेज खातोय, आमच्या घरात नॉनव्हेज असतं, तर आम्ही स्वामींची सेवा कशी करू? स्वामी आमच्यावर क्रोध करतील, स्वामी आमच्यावर कोपतील, असा त्यांच्या मनात विचार असतो. त्यांच्या मनात इच्छा तर खूप असते स्वामींची सेवा करण्याची, पण त्यांना भीती वाटते स्वामींची, की स्वामी आपल्याला कोपतील. आपण जर स्वामींची सेवा केली, आपण नॉनव्हेज खातोय आणि स्वामींची सेवा केली तर आपल्या घरामध्ये काहीतरी वाईट घडेल, स्वामी आपलं वाईट करतील. ही तुमच्या मनातली जी चुकीची समजूत आहे तर ती पहिल्यांदा काढून टाका. तुम्ही नॉनव्हेज खात असला तरी देखील तुम्ही स्वामींची सेवा करा. असं नाही की नॉनव्हेज खाऊन तुम्ही स्वामींच्या सेवेसाठी बसा. तुम्ही नॉनव्हेज खाणार असाल संध्याकाळी तर सकाळी तुम्ही स्वामींची सेवा करून घ्या. सकाळी तर आपल्या घरात नॉनव्हेज नसतं, तर सकाळी तुम्ही स्वामींची सेवा करा. आता नॉनव्हेज सोडवणं, आता प्रत्येक इच्छा ही स्वामींची असते. आता आपण स्वामींच्या सेवेत आलेलो आहोत, स्वामींचे चरण आपण धरलेले आहेत. स्वामींनाच तुम्ही प्रार्थना करा, स्वामी मी पामर आहे, पापी आहे, मला तुमची काय सेवा जमणार, माझ्याकडून काय तुमची सेवा होणार, पण जी काही मोडकी तोडकी कणभर, कणापेक्षा पण कणभर जी काही माझ्याकडून सेवा होते ती सेवा तुमच्या चरणी मान्य करून घ्या. आणि ज्या काही माझ्या वाईट सवयी आहेत तर त्या वाईट सवयी देखील त्या वाईट सवयीतून मला बाहेर काढा आणि मला तुमच्या चरणी, तुमच्या सेवेमध्ये लावा, अशी प्रार्थना तुम्ही करा आणि स्वामींच्या सेवेला लागा. घाबरून तुम्ही स्वामींची सेवा सोडू नका. नॉनव्हेज खातोय तर स्वामींची सेवा कशी करू, स्वामींचा फोटो घरात कसं आणू. खूप असे भक्त आहेत ज्यांना स्वामींची सेवा करायची आहे पण त्यांना भीती वाटते. अडतं काय? नॉनव्हेजमुळे ते स्वामींची सेवा करत नाही. स्वामींना ते कळतं ना की आपण नॉनव्हेज खातोय, आपल्या घरामध्ये नॉनव्हेज बनवलं जातं, तरी पण आपल्या मनामध्ये इच्छा होते स्वामींची सेवा करण्याची, म्हणजे ती पण इच्छा स्वामींचीच आहे. आपण फक्त सेवेला लागलं पाहिजे. आता ते नॉनव्हेज कधी सोडवायचं आणि कसं सोडवायचं हे स्वामी बघून घेतील. जसं तुम्ही सेवेमध्ये लागाल, जशी तुम्ही स्वामींची सेवा करत राहाल, तसं तुम्हाला स्वामी त्या नॉनव्हेजमधून देखील बाहेर काढतात.
तुम्हाला नॉनव्हेज खायची अजिबात देखील इच्छा होत नाही. असे देखील स्वामी भक्त आहेत की ते पूर्णपणे नॉनव्हेज म्हणजे व्हेज त्यांना एक दिवस पण चालत नव्हतं, पूर्णपणे ते नॉनव्हेज खाणारे होते. तर ते जेव्हा स्वामी सेवेत आले तेव्हा त्यांना हळूहळू पूर्णपणे नॉनव्हेज पूर्णपणे बंद झालेलं आहे. असे पण स्वामी भक्त आहेत. अशा लीला स्वामी दाखवतात, असे चमत्कार, असे अनुभव आपल्याला स्वामी घडवून देतात त्यांच्या सेवेमध्ये आल्यावर, की आपोआपच आपल्याला नॉनव्हेज सुटतं आणि आपल्याला त्यांच्या चरणी लीन होण्याशिवाय दुसरा काही मार्ग दिसत नाही. आपल्याला हे नॉनव्हेज, आपल्या इच्छा, आपण ज्या मायाजाळामध्ये अडकलेलो आहोत, आपल्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या सगळ्या नकोशा वाटायला लागतात. फक्त आणि फक्त आपल्याला स्वामी पाहिजे हाच एक ध्यास आपल्या मनात असतो. मग नॉनव्हेज आपोआपच आपल्याला सुटणार. आपोआप आपल्याला स्वामी ते नॉनव्हेज सोडवतात. फक्त आपण अडतो कुठं, मी नॉनव्हेज खातोय तर मी स्वामींची सेवा कशी करू. तर ते काही तुम्ही मनात आणू नका. फक्त स्वामींची सेवा करत राहा. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तरी देखील स्वामींची सेवा करा. आता एकेकांना नॉनव्हेज इतकं आवडतं की ते स्वामींची सेवा थांबवू शकतात नॉनव्हेजसाठी, पण त्यांना स्वामींची सेवा देखील करायची भरपूर इच्छा आहे, त्यांना पण करायचं आहे. तर तुम्ही सकाळी, आता नॉनव्हेज नसतंच बऱ्याच घरामध्ये, एवढ्या सकाळी सकाळी तर कोण आणत नाही. तर सकाळी सकाळी तुम्ही स्वामींची जी काही सेवा आहे ती सेवा करून घ्या आणि नंतर मग तुम्ही संध्याकाळी खावा. हळूहळू तुम्ही जसजशी स्वामींची सेवा वाढवाल तसं तुमचं ते नॉनव्हेज पण सुटून जाईल. तर हे जे तुम्ही आता बघताय तर ते नित्यसेवेचं पुस्तक आहे. नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये भरपूर स्तोत्र, मंत्र आणि आरत्या दिलेल्या आहेत. तर ते प्रत्येक वाराला देखील आपण कोणत्या सेवा करायच्या त्या देखील यामध्ये दिलेल्या आहेत. सोमवार ते रविवारपर्यंतच्या ज्या काही सगळ्या सेवा आहेत, रविवार ते शनिवारपर्यंतच्या ज्या काही सेवा आहेत त्या सगळ्या त्यामध्ये दिलेल्या आहेत. तर त्या देखील तुम्ही करू शकता. 11 माळी जप श्री स्वामी समर्थांनी रोज 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृतातील हे तुम्ही रोज वाचायचं आहे नित्यसेवेमध्ये. साधी सोपी सेवा आहे स्वामींची, जास्त काही सेवा नसते. तर स्वामींची नित्य सेवा करा. नॉनव्हेज खाताय तर त्यासाठी तुम्ही घाबरून स्वामींची सेवा सोडू नका. स्वामींची सेवा देखील तुम्ही करा. हळूहळू तुम्हाला नॉनव्हेज सुटेल आणि रोज 11 माळी जप आणि 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृतातील अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करू शकता. सकाळ संध्याकाळ स्वामींची आरती करा. जर संध्याकाळी नॉनव्हेज असेल तर स्वामींची संध्याकाळी आरती करू नका, सकाळी स्वामींची आरती करा, स्वामींना नैवेद्य दाखवा. तर अशा प्रकारे साधी आणि सोपी स्वामींची नित्यसेवा रोज घरामध्ये करा. हे जे पाठ तुम्ही बघताय, पाठ चौरंग म्हणा, तर हे डीमार्टमध्ये 200 रुपयाला मी घेतलेलं आहे. खूप छान वाटलं मला हे आणि दिवाळी पूजनासाठी खूप उत्तम आहे. तर मी म्हटलं हे तुमच्याबरोबर शेअर करूया. जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर डीमार्टमध्ये हे आलेले आहेत, तुम्ही जाऊन हे घेऊ शकता. खूप छान बारीक अशी डिझाईन आहे आणि मेन म्हणजे हे जड आहे, हलकं असं नाही. आता बाकीचे असतात ते प्लास्टिकचे असतात, तसा हा नाही आहे, थोडं जड आहे. त्यामुळे भरीव मूर्ती, एखादी जाड मूर्ती, जाड पणती वगैरे पण आपण यावरती ठेवू शकतो. तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर हे नक्की दिवाळी पूजनासाठी तुम्ही घ्या. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.